या अगोदर रत्नागिरी जिल्हा पोलीस भरतीच्या आपण गणित आणि जीकेच्या प्रत्येक गोष्टी घेतल्या होत्या आणि पुढचा टॉपिक आपला राहिला मराठी बुद्धिमत्ता। आतापर्यंत एक गोष्ट क्लिअर करा, आपण परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर पुन्हा एक हिंगोली असे आपण पेपर पाहिलेत आणि हा आपला 6व्या का 5व्या क्रमांकाचा पेपर आहे रत्नागिरीचा। याच्यामधला पुढचा प्रकार आपण पाहू लागलो मराठी आणि बुद्धिमत्तेचा। प्रश्न काय नीट लक्षात घ्या। सुनीलने निश्चय केला की आजचे काम पूर्ण करायचे, मग काय म्हणते की बाबा असा निश्चय केला, शेंडी तुटो किंवा पारंबी। आपण काय म्हणतो, एखादं काम ठरवलंय, काही तिकडं काही झकमारे धंदे होते पण ते फायनल करायचे, तर मग त्याच्यासाठी आपण अशी म्हण वापरतो, शेंडी तुटो किंवा पारंबी तुटो। पुढे काय म्हणते, अंगाचा तिळपापड होणे या वाक्याचा अर्थ ओळखा म्हणते। रागाने फनफन करणे, रागाने फनफन करणे। तुम्हाला मराठी, त्यानंतर जीके, त्याच्यानंतर बुद्धिमत्ता आणि गणित हे महत्त्वाचे विषय आपण आपल्या यूट्यूबला घ्यायलो, तरी पण पुन्हा वाटलं तर बाबा आपलं व्हीके क्लास ॲप आहे, टाइम टेबल चेंज करायलोय, दुपारी क्लास घेणं शक्य नाही म्हणून आपण तो टायमिंग 7 ते 9च्या कालावधीत ठेवायलो। कळलं का? दुपारी बुद्धिमत्तेचा तास व्हायला आणि मग मराठी, गणित, जीके हे 3 तास आपण संध्याकाळी ठेवायलो। म्हणजे तुमच्याकडे मिनिमम 3 GB नेट असणं गरजेचं आहे मात्र। ही गोष्ट आवर्जून क्लिअर करा। चला पुढं काय म्हणते, आपल्या हातून झालेल्या चुकीची कल्पना येतात सूरजच्या डोळ्यासमोर काय झालं बाबा, काजवे चमकले। आपल्याला ह्या गोष्टी पाठ पाहिजेत। काय चमकले? काजवे चमकले। नखशिकांत या शब्दाचा अर्थ काय? पायांचे सर्व नखापर्यंत, पायाच्या नखापासून शेंडीपर्यंत, हाताच्या व पायाच्या नखापर्यंत। सांगा नखशिकांत म्हणजे काय? 54वा प्रश्न आहे, फास्ट उत्तर द्यायचं आपल्याला, गोष्टी आल्या, उत्तर आले पाहिजे आपल्याला। तर प्रश्नाचं उत्तर आहे नखशिकांत पायाच्या नखापासून शेंडीपर्यंत। गावाकड लोक, ग्रामीण भागात काही दलिंदर शिवा पण द्यायचे आहे ना, की मुंगीच्या पायापासून काहीतरी रामाच्या शेंडीपर्यंत असे काहीतरी डायलॉग आणायचे। तर ते तुला माहीत असणं गरजेचं आहे। चल पुढं काय म्हणते, अंजली या तत्सम शब्दाचा तद्भव शब्द कोणता म्हणते? अंजली या तत्सम शब्दाचा तद्भव शब्द कोणता म्हणते? अंजली तर याचा तद्भव शब्द आहे वंजळ। काय आहे प्रश्नाचं उत्तर बाब्या? वंजळ। पुढं तू त्या राजपुत्राला वर या वाक्यातील वर हा शब्द काय आहे? तर वर हा शब्द या ठिकाणी क्रियापद आहे। वर म्हणजे माळा घालणे, आणि सहसा लक्षात घे, ने हा शब्द क्रियापद दाखवत आहे। चालणे, बोलणे, खाणे, पिणे, राहणे, नाचणे, मोकार कुटाने, करणे म्हणजे क्रियापद। ओके, शब्दाच्या रूपात कशामुळे बदल होतो? तर लिंगामुळेही शब्दाच्या वचनात बदल करता येतो। विभक्ती असेल, प्रथमा, द्वितीया है ना, तृतीया वचन, त्याचं स्पेशलाइज असं काही उत्तर पुस्तकामध्ये दिलेलं नाही आहे। पुढं पागोटे या शब्दाचे लिंग कोणते? पागोटे याचं लिंग आहे नपुंसक लिंगी। बघूया, उत्तर नीट लक्षात घे। त्यानंतर पुढं काय दिले, कन्सेप्ट क्लिअर करा। पुढं म्हणते, नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दाशी येणारे संबंध ज्या विकाराने दाखविले जातात त्या विकारांना असे म्हणतात। काय म्हणतात रे? विभक्ती। काय म्हणतात? विभक्ती। लक्षात इकडे प्रश्न काय म्हणते, यस नो बोलत चला। पुढं देवांनो या शब्दात असणारी विभक्ती कोणती? संबोधन। हे बेसिक आहे, बाकी काय लय अवघड नाही। चौपट हे खालीलपैकी कोणते विशेषण आहे? आवृत्तीवाचक। चला, मुलगा पुस्तक वाची या वाक्यातील काळ ओळखा। रीती भूतकाळ। वाचत असे असं लिहावर, इथं वाचत असे असं लिहा। राजूने चित्र काढले असेल या वाक्याचा काळ ओळखा। राजूने चित्र काढले असेल। आणि असेल बिसेल म्हणलं की तुम्हाला माहित आहे काय बाब्या? हे पुढे भविष्यातली गोष्ट सांगितली ना। कन्सेप्ट क्लिअर कर जा। पूर्ण भविष्य काळ। समूहदर्शक शब्द ओळखा। आंब्याच्या झाडाची काय असते? राई। नाही तर गावाकडले शब्द वापरशील, आंब्याच्या झाडाची काय म्हणले? तर तू म्हणा ना काही बी, झुडप, आंब्याच्या झाडाचे झुडप, ती आम्हाला जमत नसते। चला,
शाळा सुरू झाल्या तेव्हा मुले आनंदाने नाचू लागली. या वाक्याचा प्रकार ओळखा. जेव्हा तेव्हा वाक्य कोणतं? मिश्र. खालील वाक्याचा प्रयोग ओळखा. रामाने रावणास मारले. भावे प्रयोग बरोबर पाय. कन्सेप्ट रावण रामाकडून मारल्या गेला. झाला का बदल? बोलत चल जा. हॅलो चला. बहुश्रोत ज्यानं पुष्कळ ऐकले आणि वाचले आहे. देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर. या पज्ञ व्यक्तीतील अलंकार ओळखा. आता अलंकार पाठ पाहिजे तुला. हा, देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर हे आपण नाही का रूपक अलंकार घेतो असा. चला. उद्गारवाचक चिन्ह कोणत्या गोष्टीचे निर्देश करते? काय रे, भावना का? बरोबर आहे. पहा, प्रश्न समजून घ्या. ज्या गोष्टी येत नाही त्या विचारा. यस. पुढे पहा. हास्य हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? भाववाचक नाम. आला का? धातू हास. मडके या शब्दाचे अनेक वाचनी. मडकी. पेशवा हा शब्द कोणत्या परकीय भाषेतून आला? फारसी. प प ब ब प ओठाला स्पर्श व्हायला का? ओष्टे वर्ण. सूरज सरळ उत्तरेकडे 3 मीटर चालला व नंतर ती 90 डिग्री उजवी कडे वळाला व 4 मीटर चालला तर तो मूळ स्थानापासून किती अंतरावर असेल? सूरज उत्तरेकडे चालला. हे पाहिजे तर सूरज होता तो उत्तरेकडे चालला. त्याच्यानंतर 90 डिग्री उजवीकडे. हा उजवा हात आहे, इकडे वळला. ओके. पहा, इथं चालला होता 3 किलोमीटर. आता पहा 90 डिग्री इकडे वळला आणि किती? 4. तर तो मूळ स्थानापासून किती? त्रिकूट आहे 3,4,5. 3,4, मग हे अंतर 5 किलोमीटर. हे झालं प्रश्नाचं उत्तर. नसेल तर आपल्याकडे नियम आहे. पाया वर्ग अधिक उंची वर्ग बरोबर कर्ण वर्ग. 3चा वर्ग 4चा वर्ग बरोबर x चा वर्ग. 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16 बरोबर x चा वर्ग. 16 9 25 बरोबर x चा वर्ग. म्हणून x बरोबर काय? तर 5. त्रिकूट पाठ असेल 3 4 5 तरी उत्तर काढता येते. नसेल तर आपण पायथागोरसच्या प्रमेयाने उत्तर काढलं. पुढे पहा. 26 जानेवारी 2021 हा दिवस मंगळवारी येत असल्यास 25 ऑगस्ट 2021 हा दिवस कोणत्यावर येईल? आपल्याला एक गोष्ट माहिती आहे. जर महिना 28 असेल तर 0 दिवसानं महिन्याचं कॅलेंडर सरकतं. 29 असेल तर 1 न, 30 असेल तर 2 न आणि 31 असेल तर 3 न. तसं नसेल तर पहा 26 जानेवारी म्हणजे याच्यात दिवस राहिले शिल्लक 5. जानेवारीच्या नंतर फेब्रुवारी, वर्ष 2021 सामान्य वर्ष आहे. मग फेब्रुवारी महिना 28 दिवसाचा. त्याच्यानंतर मार्च 31, एप्रिल 30, मे 31, जून 30, जुलै 31. कळलं का? आणि ऑगस्ट 15. आता दिवस पहा. 8 आणि 5 13, 13 आणि 1 14, 14 आणि 1 15, 15 आणि 1 16, 16 आणि 5 21, 7 2, 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 3 9, 9 आणि 3 12, 12 आणि 3 15, 15 आणि 3 18, 18 आणि 2 20. मग आता 201 दिवस पुढं भागिले 7 जी बाकी उडेल त्या मंगळवारपासून पुढं मोजायची. मग आपण म्हणलं 7 2 14 उरले 6 61 झाले. 7 8 56. 56 म्हणल्यावर उरले किती? बोलत चला. 5. मग आता मंगळवारच्या पुढं 5 दिवस. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आलं? मग रविवार. आपण डायरेक्ट पद्धतीने उत्तर काढलं तरी बी येतंय. नाही समजलं, ज्या गोष्टी कळत नाहीत त्या विचारत चला. यस नो बोलत चला. ज्या गोष्टी कळत नाहीत त्या विचारत चला. कारण प्रश्न जरी सोपा वाटत असला तर आपल्याला त्या कन्सेप्ट कळायला पाहिजेत. हां, चला पुढचा प्रश्न पहा. मोहिनी माधुरीला म्हणाली, तुझ्या वडिलाची आई व माझी आजी सख्या बहिणी आहेत, तर मोहिनीची आजी माधुरीच्या वडिलाची कोण? मोहिनी माधुरीला म्हणाली. हे पहा, ही होती मोहिनी. म्हणाली कोणाला? माधुरीला. काय म्हणाली? तुझ्या वडिलाची आई. हे पहा, हिचे वडील आणि ही आई माझी आजी. हा, आता हिची आजी. ह्या दोघी कोण आहेत? बहिणी आहेत. ह्या दोघी कोण आहेत? बहिणी आहेत. म्हणजे एक गोष्ट क्लिअर करा. आता पहा, माझी आजी बहिणी आहेत, तर मोहिनीचे माधुरीच्या वडिलाची कोण म्हणते? सिंपल गोष्ट पहा.
प्रश्न काय म्हणतोय, मोहिनी माधुरीला म्हणाली, तुझ्या वडिलाची आई माझी आजी, तुझ्या वडिलाची आई आणि माझी आजी या दोघ्या सख्या बहिणी आहेत. दोघ्या कोण आहेत? सख्या बहिणी आहेत. तर एक गोष्ट क्लिअर कर. तर मोहिनीची आजी माधुरीच्या वडिलाची कोण? तर उत्तर असेल बहीण. उत्तर का असेल? बहीण. प्रश्न नीट समजून घ्या, काय म्हणतंय पहा. बरोबर आहे का? पहा बरं. हा असेल का बरोबर? नाही. इकडे पहा कसं. हे पहा, ही कोण आहे? मोहिनी. कोणाला बोलली? माधुरीला. माधुरी काय म्हणले? तुझे वडील. आणि तुझ्या वडिलाची कोण? आई. ही हिची आजी. ह्या दोघी कोण आहेत? बहिणी आहेत. ह्या दोघी कोण आहेत? बहिणी आहेत. कन्सेप्ट क्लिअर करा. ह्या दोघी बहिणी आहेत. मग मला सांगा, ह्या दोघी बहिणी आहेत म्हणजे ही कोण आहे? मावशी आहे रे वडिलाची. आईची बहीण म्हणजे आपली कोण? मावशी. आपल्या आईची बहीण म्हणजे आपली कोण? मावशी. म्हणून प्रश्नाचं उत्तर मावशी येईल. काय उत्तर? मावशी. 45 मीटर लांबीच्या दोरीचा तुकडा 4 ठिकाणी सारख्या अंतरावर कापला तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा होईल? जर 45 मीटर लांबीचा तुकडा असेल, तो जर आपण किती ठिकाणी कापला? 4 ठिकाणी कापला, तर त्याचे तुकडे किती होतील? 5. एवढी गोष्ट क्लिअर करा. मग 5 तुकडे होतील तर प्रत्येक तुकडा काय मीटर लांबीचा होईल? 9 मीटर लांबीचा. बरोबर आहे. ही दोरी आहे, ही आपण 4 ठिकाणी कापली. 1 2 3 4. तर तुकडे किती झाले? 1 2 3 4 5. म्हणून प्रत्येक तुकडा 9 मीटर लांबीचा. कळलं? चला पुढं. ABCD CEGI EHKN. तर पुढं काय म्हणतंय? पुढं काय म्हणतंय? आता आपल्याला दिलेल्या उदाहरणामध्ये ABCD माहीत असणं लय गरजेचं आहे. चला आता इकडे पहा. याच्या नंतर काय दिले? इकडे पहा C. म्हणजे काय केलं रे? हे पहा, A बरोबर C दिलंय. किती नंबर आहे पहा बरं? तर +2 नंबर म्हणजे 2 नंबरचं अक्षर दिले. तर बीच्या नंतर पहा बरं, 2 नंबरचं अक्षर. हे पहा, 2 सोडून दिले. आता बीच्या नंतर काय केलं? मधात 2 अक्षर सोडून दिले. आणि काय आले? ई आले. जीच्या आता सीच्या नंतर पहा, सीच्या नंतर काय केलं? 3 अक्षर सोडून दिले. डीच्या नंतर काय केलं? मग 4 अक्षर सोडून दिले. डीच्या नंतर काय केलं? 4 अक्षर मधात सोडून दिले. हा नियम लागू झाला. मग तसं तुमचं काम काय आहे? ईच्या नंतर पहिलं तुमचं काम 2 अक्षर सोडून द्या. ईच्या नंतर 2 अक्षर. इकडे पहा, उत्तर आलं H. हा, ईच्या नंतर इकडे पहा, जसं इथं काय होतं? एच्या नंतर सी होतं. मग तुम्ही काय केलं? एक अक्षर सोडून. तर ईच्या नंतर 1 अक्षर सोडून काय घेतलं? जी घेतलं. आता पहा H. Hच्या नंतर 2 अक्षर सोडून द्या. मग काय येईल? जे. काय येईल रे? बरोबर आहे का? पहा, येस नो बोलत चला. Hच्या नंतर 2 अक्षर सोडून H ना. हा, याच्या नंतर 2 अक्षर सोडून म्हणजे इथं आहे ईच्या नंतर 1 अक्षर सोडून घेतलं आपण तर काय येईल? पहा, ए पोरो, ईच्या नंतर 1 अक्षर सोडून काय आलं? जी. आता Hच्या नंतर 2 अक्षर सोडून, Hच्या नंतर 2 अक्षर सोडून काय आलं? Hच्या नंतर 2 अक्षर सोडून के. पहा, त्याच्यानंतर केच्या नंतर 3 अक्षर सोडून काय आलं? ओ. आणि यांच्या नंतर 4 अक्षर सोडून काय आलं? यस. मग पहा बरं काय आलं उत्तर? GKOS. GKOS. पर्याय क्रमांक 2 प्रश्नाचं उत्तर GKOS. शाळेतील 288 मुलांना रांगेत उभे राहण्यास सांगितले. पहा, प्रत्येक रांगेत जेवढी मुले आहेत त्याच्या निम्म्या रांगाची संख्या आहे. तर प्रत्येक रांगेत किती मुलं? आता आपल्याला एकूण मुलं मोजायचे म्हणजे आपण गुणाकार करणार. सिंपल गोष्ट. रांगेत एकूण मुलं X. आणि काय म्हणते? प्रत्येक रांगेत जेवढी मुलं आहेत त्याच्या निम्म्या रांगांची संख्या आहे. मग X/2. तर बरोबर काय म्हणते रे?
एकूण मुलं 288 आहेत. मग x गुणिले x, चा वर्ग बरोबर 288. 2 भागाकारातले गुणाकारात x चा वर्ग बरोबर 2 8 16, हातचाला 1, 2 8 16, 16 आणि 1 17, हातचाला 1, 2 2 4, 4 आणि 1 5, चलाचा वर्ग दिला असेल तर पुढील संख्येचं वर्गमूळ घ्यावं. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 24. पहा लक्षात घ्या, मुलं होते 24 आणि रांगा होत्या निम्या. मग 12 चौक 48, हातचाले 4, 12 2 24, 24 आणि 4 28. आलं उत्तर 288. उत्तर आलं 288. चला, राजेचा जन्म 15 मे 1989 झाला असेल, त्याचे 25 ऑक्टोबर 2023 रोजी वय किती असेल? सिंपल गोष्ट. इकडे पहा, 25 ऑक्टोबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. महिना कितवा? 10वा. वर्ष काय आहे? 2023. आता वय काय काढायचंय? 15. मे म्हणल्यावर कितवा महिना? 5वा. वर्ष काय? 1989. कर वजा बाकी. इकडे पाय, 13, 13तून 9 गेले 4, इथं उरला 1, म्हणजे किती? 11, 11तून 8 गेले, किती उरले? 3. हे पाय, 13, 13तून 9 गेले 4, 1 उरला, 11, 11तून 8 गेले 3, 10तून 5 गेला 5, 25 मधून 15 गेला 10. मग 34 वर्ष 5 महिने 10 दिवस. 34 वर्ष 5 महिने 10 दिवस. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर. चला, चैत्र, श्रावण, ज्येष्ठ बरोबर काय? 4-4 महिन्याचा गॅप दिलाय. मराठी महिने पाठ असायला पाहिजे बबन्या. एवढं सोपं समजू नको. स्पर्धा परीक्षेत रिझल्ट आणायचा म्हणल्यावर जे लोकाला जमत नाही ते तुला यायला पाहिजे. कळलं का? 4-4 महिन्याचा गॅप विचारलाय त्याने. खालीलपैकी विसंगत घटक ओळखा. गोदावरी, कावेरी, कृष्णा. बाब्या, ह्या 3 नद्या पूर्ववाहिनी आहेत. याच्यामधली जी तुला तापी नदी दिली, ही तापी नदी पश्चिम वाहिनी आहे. कळलं का? हिचा उगम मध्य प्रदेश नावाच्या राज्यात, बैतूल नावाच्या जिल्ह्यात, शिवनी नावाच्या तालुक्यात, मूलताई नावाच्या गावात होतो, जिची महाराष्ट्रात लांबी 208 किलोमीटर आहे. कळलं का? हा, तापी नदी, हिला तप्ती म्हणतात, हिला मूलतापी म्हणतात. तर म्हणून पर्याय तापी हे प्रश्नाचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3. बाकीच्या नद्या ह्या पूर्ववाहिनी आहेत. जर शिक्षक दिन मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल? शिक्षक दिन कधी असतो बाब्या? 5 सप्टेंबर. आणि गांधी जयंती कधी असते? 2 ऑक्टोबर. मग 5 सप्टेंबर, सप्टेंबर महिन्यामध्ये 30 दिवस आहेत. मग हे 25 सप्टेंबर, ऑक्टोबर आणि हे 2, मग 27 दिवस भागिले 7, 7 त्रिक 21, 6 दिवस पुढे. मंगळवारच्या पुढं 6 दिवस. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार. आपल्या प्रश्नाचं उत्तर यस. चल पुढं. एक घड्याळ दर तासाला 30 सेकंद मागे पडते. सकाळी 8 वाजता लावलेली घड्याळ संध्याकाळी 8 वाजता किती वेळ दाखवेल? सकाळचे 8 आणि संध्याकाळचे 8, वेळ किती झाला? 12 तास. मागं काय पडायली? 30 सेकंद. मग 12 त्रिक 36, किती सेकंद? 360 भागिले 60 सेकंद. मग ती 6 6 36, किती मिनटं मागं पडायली? 6 मिनटं. मग मला सांग, तुम्ही पाहिली किती वाजता घड्याळ? रात्री 8 वाजता. पण टाइम किती कमी असेल? 6 मिनटं. म्हणून घड्याळीत वाजतील काय? 6:54. प्रश्न काही विचारो, आपल्याला कळला पाहिजे, उत्तर समजलं पाहिजे. उत्तर येईल 7:54. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर. उत्तर बाब्या. हा, चला, खालीलपैकी कोणता पर्याय दिलेल्या संख्या श्रेणीतील प्रश्नादर्शक चिन्हाच्या ठिकाणी येईल म्हणते? काहीच नाही. समसंख्येचा वर्ग अधिक 1. इकडे पाय, 17. मग काय केलं? 4चा वर्ग अधिक 1, 4चा वर्ग 16 + 1 17. आता 37. 4 नंतर येणारी समसंख्या 6.
6चा वर्ग प्लस 1 उत्तर 37. 6च्या नंतर 8, 8चा वर्ग प्लस 1, 8चा वर्ग 64 प्लस 1 65. 8 नंतर 10, मग 10 वर्ग प्लस 1, 10चा वर्ग 100, 100 आणि 1 101. आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. यस. अगं बोल नका, आणि तुम्हाला बोलायला तेवढा रिकामा वेळ पण माझ्याकडे नाही. जे कामाचं आहे ते पाहू. उद्या दुसरे पेपर आपल्याला सुरू करायचे. विसंगत संख्या ओळखा म्हणते. दिलेल्या प्रश्नामध्ये अवघड काहीच नाही. पहा, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, संख्येतील बेरीज, संख्येतील वजाबाकी यावर काही प्रश्न असतात ते आपल्याला कळायला पाहिजे. काय केले यांनी? इकडे पहा, अंकाची बेरीज 2 आणि 4 6, 6 आणि 5 11, याची बेरीज झाली 11. 6 आणि 4 10, 10 आणि 1 11, याची बेरीज 11. 5 आणि 3 8, 8 आणि 3 11, याची बेरीज 11. 8 आणि 3 11, 11 आणि 2 किती? 13. हे बसत नाही. मग 832 आपल्या प्रश्नाचं उत्तर. चला HJMQ. चला HJMQ. हा प्रश्न आपल्याला इथं विचारलाय. HJMQ. यस. ABCD पहिले लिहायची आणि प्रश्नाचं उत्तर काढायचं. बबनराव, ताण घेऊ नका, प्रत्येक गोष्टी क्लिअर करूया. चला इकडे पहा, एच नंतर काय दिले? जे, म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचा अक्षर 2. हे पहा, एच नंतर दुसऱ्या क्रमांकाचा अक्षर. आता जे नंतर यम दिलंय. काय केलं मग? तिसऱ्या क्रमांकाचा अक्षर. कळलं का? यम नंतर क्यू दिले, चौथ्या क्रमांकाचा अक्षर. आता क्यू नंतर 5व्या क्रमांकाचा अक्षर. क्यू नंतर 5व्या क्रमांकाचा अक्षर. उत्तर व्ही. काहीच अवघड नाही. काय दिले? 5व्या क्रमांकाचा अक्षर. उत्तर व्ही. फ्रेंड हा शब्द सांकेतिक भाषेत JVMIRH असा लिहितात, तर ब्रदर हा शब्द कसा लिहिला जाईल? प्रश्न नीट समजून घ्या, काय म्हणतंय पहा. यस. ओके. आता पहा, हा शब्द जर इथं ABCD आपण घेतला, म्हणजे डबल ABCD लिहिणं चुकावी म्हणून फ्रेंड हा शब्द, किंवा चला आपण डबल ABCD लिहिली तरी हरकत नाहीये. हा, चला QRST UWXYZ. इकडे पहा, फ्रेंड हा सांकेतिक शब्द. हे पहा, एफच्या बदल्यात काय घेतलंय? जे. हे पहा, चौथ्या क्रमांकाचा अक्षर. काय घेतलं? जे. व्हीच्या नंतर चौथ्या क्रमांकाचं घेतलं पाहू आपण. आरच्या नंतर चौथ्या क्रमांकाचं घेतलं पाहू आपण. आरच्या नंतर चौथ्या क्रमांकाचं STUV. राईट, चौथ्या क्रमांकाचं. चला आयच्या नंतर चौथ्या क्रमांकाचं घेतलं पाहू आपण. आयच्या नंतर काय? एम. राईट, चौथ्या क्रमांकाचं. चला झाला, नियम लागू झाला. आगाऊ बेजार व्हायची गरज नाही. चला बीच्या नंतर चौथ्या क्रमांकाचं. बीच्या नंतर चौथ्या क्रमांकाचं काय रे? एफ. एफ एकाच जागी आहे. उत्तर सिंपल. आगाऊ बेजार व्हायची गरज नाही. उत्तरच कळालं. एकाच ठिकाणी एफ आहे. चला 2 तास 25 मिनिटे 24 सेकंद. एकूण सेकंद किती? चला एक उत्तर सेकंदात दिले. पहिले 25 मिनिटं. मिनिटाला सेकंदात करण्यासाठी 60 न गुणा लागल. 25 सेकंद 150 आणि हा 0, हे 1500 सेकंद. त्याच्यानंतर 2 तास. एका तासात सेकंद 3600. 36 दोन्ही 72, हे 7200 सेकंद. त्याच्यानंतर हे 1500 सेकंद आणि त्याच्यानंतर वरचे 24 सेकंद. 4×4 2×2 5×2 7 7×1 8 8724 सेकंद. 8724 सेकंद. आहे का नाही प्रश्न सोपा? काही ताण आहे का त्याच्यात? काय अवघड आहे का? कन्सेप्ट समजून घ्यायची, उत्तरं द्यायचेत आपल्याला. काही विचारू. कळलं का? वाटायला सोपं वाटतंय, पण सोपाच प्रश्न आपला मार्क घालताय बबन्या. तर ते तुझ्या नशिबात येऊ नये म्हणून सांगायलो. एका शाळेत मुले व मुली यांच्या संख्यांचे गुणोत्तर 5:4 आहे. इकडे पहा,
पुढीलपैकी कोणती संख्या ही वर्गातील संख्या असणार नाही. इकडे पहा, आता मुलं आणि मुली यांचं प्रमाण 5:4 आहे. याचा अर्थ यांची संख्या काहीतरी जास्त होती. आपण कुठल्या तरी कॉमन संख्येने भागलं आणि याला इथं आणून ठेवलं, तर याचा अर्थ 5:4 म्हणजे त्यांचं प्रमाण 9x आहे. मग दिलेल्या उदाहरणात ज्याला 9 भाग जाईल ती वर्गातली संख्या असणार, जिला 9 भाग जाणार नाही ती वर्गातली संख्या नसणार. मग आपल्याला 9ची कसोटी काय आहे? दिलेल्या संख्येच्या अंकातील बेरजेला 9ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 9ने भाग जातो. मग आता इकडे पाय, 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, याला भाग जातो, ही वर्गातली संख्या असणार. 5 आणि 3 8, 8 आणि 1 9, याला पण 9 भाग जातो. 8 आणि 5 13, इकडे पहा, 8 आणि 5 13, 13 आणि 5 18, याला पण 9ने भाग जातो. 6 आणि 4 10, 10 आणि 3 13, याचं उत्तर 13 आले, याला 9ने भाग जाणार नाही. म्हणून आपलं उत्तर 643 ही वर्गातली संख्या असणार नाही. सिंपल आयडिया, लय मोठं बेदर व्हायची गरज नाही. जर आर्मी हा शब्द पहा 3 20 15 27, तर पोलीस हा शब्द कसा लिहिला जाईल? आर्मी हा शब्द काय केले पहा, इकडे पहा पोरो, प्रश्न काही बी विचारो, आपल्याला त्याची कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेची आहे. काय म्हणतंय हा ते लक्षात घ्या. इकडे पहा ABCD मध्ये हे पहा 1 5 9 15 21 हे डायरेक्ट दिलेले नंबर. आता ए बरोबर काय दिलंय 3, इकडे पहा आर्मी ए बरोबर काय दिलंय 3, म्हणजे इथं +2 वाढवलेत. आता पहा बरं आरचा क्रमांक पहा, इकडे पहा 15 16 17 18 प्लस काय केले 2 20 झालं का नाही पहा. हा आता एमचा क्रमांक 13 आहे, 13 + 2 15 राईट. आता पहा वायचा क्रमांक किती, इकडे पहा हे 25, 25 + 2 27 झालं, कन्सेप्ट क्लिअर. आता पीचा क्रमांक पहा 16, 16 + 2 इथं लिहा 18. ओचा क्रमांक 15, इथं लिहा 15 + 2 17. त्याच्यानंतर काय एलचा क्रमांक किती आहे, इकडे पहा हे पहा एलचा क्रमांक 10 11 12, 12 + 2 14, इथं काय आलं 18 17 14, 18 17 14. चला प्रत्येक ठिकाणी आले. त्याच्यानंतर काय रे आयचा क्रमांक 9, 9 + 2 11, 9 + 2 11. यस. आता सीचा क्रमांक आहे 3, 3 + 2 5, आणि ईचा क्रमांक 5, 5 + 2 किती रे 7. मग 18 17 14 11 5 7. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर. त्यानं काय केलंय, ABCD मधले जे काय दिले चल दिले त्या चलामध्ये +2 मिळवलेत, त्या चलामध्ये काय केलेत +2 मिळवलेत. एचा क्रमांक 1 आहे त्याच्यात +2 मिळवले, इथं 3 आलं. हे पहा आरचा क्रमांक 18 आहे त्याच्यामध्ये 2 मिळवले 20 झाले. एमचा क्रमांक 13 आहे त्याच्यामध्ये 2 मिळवले 15 झाले. वायचा क्रमांक 25 आहे त्याच्यामध्ये 2 मिळवले 27 झाले. तसं याच्यामध्ये मिळून तुम्हाला उत्तर काढायचं होतं. चला, 1 पेला व 1 तांब्या अनुक्रमे 165 व 210 मिली पाणी भरले जाते. 15 लिटर पाणी असलेल्या बादलीतून 1 पेला व 2 तांबे पाणी काढल्यास बादलीतील किती मिलीलिटर काय म्हणते पाणी राहिलं. इकडे पहा पाणी राहिलं. पहिले एक गोष्ट क्लिअर करा. त्यानं काय म्हणते 1 पेला व 1 तांबे अनुक्रमे 165 व 210. 1 पेला काढला 165 आणि 2 तांबे 210 गुणिले 2 21 2 42 420 अधिक 165 5 0 5 6 2 8 4 1 5 585 मिली काढून घेतले. मग 585 मिली कशातून काढले तर 15,000तून. लक्ष द्या इकडं, काहीच अवघड नाही रे. 10तून 5 गेले 5 उरले, 9तून 8 गेले 1 उरला, 9तून 8 गेल्यावर 1 उरला, 9तून 5 गेले 4 उरले, 14 जशाल तसे 14,415. 14,415 पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर. किलो हेक्टा डेका आहे ना, ते शिकवलेलं आहे मी तुम्हाला यूट्यूबला, त्याचं लेक्चर पण आहे, त्या ठिकाणी जाऊन पहा. दशमान परिमाण नावाचं प्रकरण आहे, त्याच्यातला कसलाही प्रश्न विचारला तर तुम्हाला उत्तर कसं काढायचं हे त्या ठिकाणी सांगितले. चला, एका गटातील 15 मुलांचे सरासरी वय 17.5 आहे.
त्या गटात आणखी एक मुलगा आल्यास सर्वांच्या वयाची सरासरी 18 झाल्यास नवीन मुलाचे वय काढा. डायरेक्ट पण उत्तर आहे एकूण मुलांचे वय गुणिले सरासरीतील फरक अधिक नवीन सरासरी 15 पाची 75.1 नंतर देऊन टाकला अधिक 18 18 7 25 आणि 25.5 हे डायरेक्ट उत्तर आहे. काय एकूण मुलाची संख्या सरासरीतील फरक अधिक नवीन सरासरी हे डायरेक्ट पद्धत आहे. नसेल तर मग काय करणार आपण 15 मुलं गुणिले यांची सरासरी 17.5 मग यांचं एकूण वय काय करणार 15 पाची 75 हातचे आले 7 15 सती 105 105 आणि 7 112 हातचे आले 11 15 1 15 15 11 26.1 नंतर हे झालं याचं उत्तर. आता वर्गात नवीन एक मुलगा आला 16 त्यांची सरासरी काय 18 कळलं का. मग 16 8 128 16 8 128 हातचे काय आले 12 16 1 16 6 2 8 1 1 2 मग याचं उत्तर काय आलं 288. ओके. मग आता आपण काय करणार 288 मधून 262.5 वजा केले. हा पॉइंट वरती 10तून 5 गेला 5 इथं उरले 7 7तून 2 गेला 5 8तून 6 गेले 2 2 2 गेला उत्तर 25.5. अरे प्रश्न कसा विचारो आपल्याला यायला पाहिजे समजायला पाहिजे. स्पर्धा परीक्षा येते बाबन्या. हा 200 मीटर लांबीच्या एक खांबास 12 सेकंदात ओलांडते. जर गाडीचा तासी वेग काढा 200 मीटर अंतर किती वेळात 12 सेकंदात तर 3600 सेकंदात ओलांडणारा अंतर किती तासी वेग काढा म्हणते. तिरकस गुणाकार 3600 गुणिले 12 भागिले 200 बेसकम 12 6 6 36 6 6 36 इकडे पहा 200 हा लक्ष द्या इकडं प्रश्न काय म्हणतंय 200 मीटर अंतर 12 सेकंदात तर 3600 सेकंदात किती अंतर कळलं का. तिरकस गुणाकार 200 गुणिले 3600 भागिले 12 12 त्रिक 36 3 दोन्ही 6 60,000 उत्तर आलं मीटरमध्ये. मीटरला किलोमीटरमध्ये करण्यासाठी 1000 न भागणार आणि म्हणून आपला तासी वेग का असेल तर आपलं उत्तर 60 किलोमीटर का असेल 60 किलोमीटर. चला सुरेशने व्यवसायात 10,000 रुपये व रमेशने व्यवसायात 4,000 रुपये भांडवल गुंतवले. व्यापारात त्यांना 2100 रुपये नफा झाल्यास सुरेशचा हिस्सा काढा. इकडे पाय एकान गुंतवले बब्या 10,000 एकान गुंतवले 4,000. पहिल्यांदा आपण काय करू यांनी गुंतवलेल्या भांडवलाचं प्रमाण काढू. हे 3 शून्य हे 3 शून्य कटले बे पंचे 10 बे दोन्ही 4 मग दोघांच्या नफ्या भांडवलांचं प्रमाण 5 जसे 2 म्हणजे याचा अर्थ सुरेशने गुंतवलेलं भांडवल 5x आणि रमेशनं गुंतवलेलं भांडवल 2x दोघांचा एकूण नफा 2100 मग 5 आणि 2 7x बरोबर 2100 मग कॉमन गोष्ट आहे 2100 7 गुणाकारातले भागाकारात x ची किंमत आली 300. आपल्याला काय म्हणते सुरेशचा हिस्सा किती रुपये सुरेशचा नफ्यात हिस्सा किती रुपये मग सुरेशनं गुंतवलेला भांडवल काय 5x मग 5x 5 गुणिले x ची किंमत 300 5 त्रिक 15 आणि म्हणून सुरेशचा नफा का असेल 1500 रुपये का असेल 1500 रुपये. चला पुढं 6 मीटर लांब व 4 मीटर रुंद खोलीमध्ये 30 सेंटीमीटर लांब व 20 सेंटीमीटर रुंद आकाराच्या किती फरशा बसतील. लय मोठा ताण घ्यायचा नाही. हे मीटर मध्ये आहे. पहिल्यांदा याला काय करू आपण सेंटीमीटर मध्ये करून घेणार राईट भागिले 30 गुणिले 20. चला या 2 शून्याबरोबर हे 2 शून्य कटले बे दोन्ही 4 बे त्रिक 6 मग 300 दोन्ही इकडे पाय 3 दोन्ही 6 म्हणलं आपण हे पाय हे 3 दोन्ही 6 बे दोन्ही 4 उत्तर काय आलं 400. इकडे पाय पहिल्यांदा काय केलं आपण 6 मीटर 600 4 मीटर 400 भागिले 30 गुणिले 20 2 शून्याबरोबर 2 शून्य कटले बे दोन्ही 4 3 दोन्ही 6 मग 200 गुणिले 2 उत्तर 400 फरशा बसतील.
काय येईल उत्तर 400 फरशा बसतील. कळलं का? हां. एका आयताची परिमिती 30 सेंटीमीटर आहे, लांबी 8 सेंटीमीटर असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती? इकडे पाय बघूया. आता आपल्याला म्हणलं आयात, काय म्हणलं? आयात. कन्सेप्ट क्लिअर करा. आता आपल्याला म्हणलं आयात, मग पहिले एक कन्सेप्ट क्लिअर करा. हा आयात आहे, हा काय? आयात आहे. इकडे पहा, ही याची लांबी आहे आणि ही याची रुंदी आहे. आयाताची परिमिती म्हणजे या चारही बाजूंच्या बेरजेला आपण आयाताची परिमिती म्हणतो. मग आयाताची परिमिती बरोबर सूत्र आहे आपल्याला 2 कंसात लांबी अधिक रुंदी. कन्सेप्ट क्लिअर करा. मग आता परिमिती किती आहे? 30. हे 2 भागाकारातले गुणाकारात बरोबर काय येणार? लांबी अधिक रुंदी. मग 15 बरोबर काय? आयाताची लांबी आयाताची रुंदी. आता आयाताची लांबी किती आहे? 8. आयताची लांबी किती आहे? 8. मग आता आयताची लांबी आपल्याला दिली असेल तर 8 इकडे 15तून मायनस गेले तर आयताची रुंदी काय मिळाली? 7. मग आयताची रुंदी आहे 7, आयताची लांबी आहे 8. काढायचं आहे आयताचं क्षेत्रफळ. मग आयताचं क्षेत्रफळ बरोबर आपल्याकडे सूत्र आहे पोरं हो, आयताची लांबी गुणिले आयताची रुंदी. मग आयताची लांबी 8, आयताची रुंदी 7. मग 7 8 56. हे झालं आयताचं क्षेत्रफळ. हे झालं आयताचं क्षेत्रफळ. यस. 3 मुलांच्या वयाची सरासरी 20 वर्ष असून त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3 जसे 4 जसे 5 आहे, तर सर्वात मोठ्या मुलांचे वय किती वर्ष असेल? 3 मुलं आहेत, त्यांच्या वयाची सरासरी 20. सरासरी गुणिले संख्या बरोबर बेरीज, कारण सरासरी बरोबर बेरीज भागिले संख्या. मग 3 मुलांच्या वयाची बेरीज किती आहे? तर आपलं उत्तर 60 वर्ष. आता पहिल्या मुलाचं वय 3x, दुसऱ्याचं 4x, तिसऱ्याचं 5x आणि तिघांच्या वयाची बेरीज 60. मग 5 आणि 4 9, 9 आणि 3 12x बरोबर 60. मग x बरोबर 60 भागिले 12, 12 पंचे 60. मोठ्या मुलाचं वय म्हणजे मोठं प्रमाण 5x. मग 5x बरोबर 5 गुणिले xचं प्रमाण 5, 5 5 25. हे झालं मोठ्या मुलाचं वय. 5 5 25 हे झालं मोठ्या मुलाचं वय. खालीलपैकी कोणते पर्यटन स्थळ रत्नागिरी जिल्ह्यात आहे? चला. यस. वेळणेश्वर, कशेळी, पन्हाळे, काजी हे दिलेलं आहे. गटात न बसणारा शब्द ओळखा. व्होल्टमीटर, ॲमोमीटर, गॅव्होमीटर, थर्मामीटर हे तापमान मोजण्याचं काम करते. लहान लेकराच्या पाहिलं असेल आपण, एक तर इथं ठेवतात, नाहीतर महत्त्वाची गोष्ट जिभेखाली पाहिलं असेल आपण. तर थर्मामीटर हे याच्यातलं वेगळं प्रकार आहे. हा काय याच्यातला वेगळा प्रकार आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा पेपर अशा पद्धतीने आपण डिटेलमध्ये पाहिला आहे. उद्या आपल्याला पेपर चालू करायचा आहे. लक्षात घ्या, ठाणे जिल्हा शहर. कळलं का? कोकण विभागातले पेपर आपण पहिले घेऊ. जसं मराठवाडा विभागातले पूर्ण पेपर झालेत आपले, आता तिकडल्या विभागातले पेपर घेऊ. अशा पद्धतीनं सर्व पेपर सोडवण्याचा प्रयत्न आपण करूया. सर्वांनी यूट्यूब चॅनलला कनेक्ट राहा जा, कामाचं पाहा. आगाव मोकार कमेंट करण्यात दिवस वाया घालू नका. ओके. सर्वांना शुभेच्छा. थांबू पुरं या ठिकाणी. भेटू पुन्हा उद्या याच ठिकाणी याच वेळेला आपल्या चॅनलवर रात्री 9 वाजता. जय हिंद, जय महाराष्ट्र.